विद्यार्थी मित्रांनो, SYBA मराठी या विषयासाठी आपण चरित्र आत्मचरित्रपर लेखनाचा अभ्यास करीत आहोत. जीवनरंग या संपादित पुस्तकामध्ये निवडक चरित्र व आत्मचरित्रपर जे 8 लेख आपल्याला अभ्यासाला लावण्यात आलेले आहेत त्याचा अभ्यास आपण येथे करीत आहोत. मागच्या काही तासाला आपण बघितले की चरित्र, आत्मचरित्र, त्याचे स्वरूप, वैशिष्ट्ये, मराठीतील चरित्रे व आत्मचरित्र लेखनाचा परामर्श आपण मागच्या काही तासाला घेतला. आपल्याला आज विष्णुपंत छत्रे यांची ग्रँड इंडियन सर्कस हा श्यामला शिरोडकर यांचा जो लेख आहे, चरित्रपर लेख आहे, तो आपल्याला येथे अभ्यासायचा आहे. या लेखाचा सारांश आपल्याला येथे अभ्यासायचा आहे. विष्णुपंत छत्रे यांचं कौटुंबिक जीवन, अश्वविद्या संपादन करण्यासाठी त्यांना करावा लागलेला संघर्ष, त्यांनी स्थापन केलेली ग्रँड इंडियन सर्कस आणि त्या सर्कसची वैशिष्ट्ये, त्या सर्कसच्याद्वारे त्यांनी केलेलं काम आणि त्या सर्कसच्या माध्यमातून त्यांनी केलेला जगप्रवास आणि त्यातूनच विष्णुपंत छत्रे यांचं व्यक्तिचित्र आपल्या डोळ्यासमोर श्यामला शिरोडकर यांनी या लेखाच्याद्वारे उभं केलेलं आहे. विष्णुपंत छत्रे यांचा जन्म सांगली जिल्ह्यामध्ये झालेला आहे. तासगावजवळील जे छोटंसं असं एक खेडेगाव आहे अंकलखोप नावाचं, आणि त्या अंकलखोपला 1840मध्ये त्यांचा जन्म झाला. पूर्वी जे एकत्र कुटुंब असायचं की आजी असायची, आजोबा असायचे, भावंड असायचे, काका मामा असायचे, तर या अशा एकत्र कुटुंबामध्ये या विष्णुपंत छत्रेंचं बालपण गेलं. आणि त्यावेळी मुलं शाळा शिकण्यापेक्षा दंगामस्ती, खेळ याच्याकडे त्यांचा जास्त कल असायचा. तसाच विष्णुपंतांचाही असलेला या लेखामध्ये आलेला आहे. म्हणजे बरोबरच्या मित्रांना जमवायचं, रानावानातून हिंडायचं, झाडावर चढायचं, उड्या मारायच्या, नदीमध्ये पोहायचं, असे सगळे उद्योग विष्णुपंतांनी केलेले दिसतात. आणि मग त्याच्या जोडीला कुत्री, माकडं, ससे, बोकड यांचाही सांभाळ त्यांनी केलेला होता. तर ह्या प्राण्यांबरोबर राहता त्यांना वेगळाच एक छंद जडला, आणि तो म्हणजे घोड्यावर बसण्याचा. आणि मग त्यांना घोड्यावरही बसता येऊ लागलं. आणि मग अगदी त्यावेळच्या रीतिरिवाजाप्रमाणे 16 वर्ष त्यांचं वय झाल्यावर त्यांचं लग्न लावून देण्यात आलं. तर त्यावेळी संस्थानं होती, आणि तिकडचं जे रामदुर्ग संस्थान होतं त्या संस्थानामध्ये एक भावे नावाचे एक मोठे अधिकारी होते. आणि मग ह्या घोडेस्वारीवर पारंगत झाल्यामुळे त्यांना महिना 3 रुपयावर चाबूकस्वाराची नोकरी त्या संस्थानामध्ये मिळाली, रामदुर्ग संस्थानामध्ये. आणि मग घरातील मोठ्यांचा असा आग्रह होता की एवढी नोकरी मिळते आहे आणि महिना 3 रुपये पगार मिळतो आहे. त्यावेळचा पगार बरं का, तो खूप मोठा होता, 3 रुपये पगार म्हणजे. तर मग त्यांनी ती नोकरी स्वीकारली. पण खरं तर चाबूकस्वार होणे हे काही त्यांचं ध्येय नव्हतं. त्यांना मनातून असं वाटायचं की आपल्या हातून काहीतरी भव्य दिव्य घडावं. आणि म्हणून मग घोड्यांना खरारा करताना किंवा त्यांना सरावासाठी मैदानात नेताना त्यांना काही ते आवडत नसे. म्हणजे आपली जी विद्यमान नोकरी होती ती काही त्यांना आवडत नसे, आणि म्हणून त्यांना प्रत्येक वेळी असं वाटायचं की आपण ही चाबूकस्वाराची नोकरी सोडून द्यावी. आणि मग एकदा एक मित्रसुद्धा त्यांना समजावतो की विष्णू, तू जन्मभर चाबूकस्वार राहू नकोस, पण ही विद्या नीट शिक. जनावरांबद्दल, विशेषतः घोड्यांबद्दल तुला जे प्रेम आहे त्याचं पद्धतशीर शिक्षण घे, आणि मग त्यासाठी एखादा गुरुसुद्धा तू कर. आणि मग तो मित्रच त्यांना नाव सुचवतो की उत्तरेकडे ग्वाल्हेरला
बाबासाहेब आपटे म्हणून एक नावाजलेले अश्वविद्या निपुण सरदार आहेत. या क्षेत्रामध्ये त्यांचा खूप मोठा अधिकार आहे आणि त्यांच्याकडे तू जा. आणि मग विष्णुपंतांच्या मनामध्ये सतत ग्वाल्हेर, अश्वविद्या, बाबासाहेब आपटे हे शब्दच घोळायला लागतात, की त्यांच्याही मनामध्ये, स्वतःच्या मनामध्ये असते की ही 24 स्वाराची नोकरी आपण सोडून दुसरं काहीतरी भव्य दिव्य केलं पाहिजे. आणि त्यामध्ये मग मित्रांनी हे सांगितल्यानंतर त्यांच्या मनामध्ये त्याच गोष्टी घडत असतात. आणि त्याच दरम्यान मग त्या रामदुर्ग संस्थानामध्ये एका रात्री एक गाण्याची मैफिल होते. विष्णुपंतांनासुद्धा गाण्याची आवड असल्यामुळे तेही मैफिलीमध्ये जातात. आणि मग जमलेल्या लोकांमध्ये ग्वाल्हेरच्या दरबारचेच एक प्रसिद्ध गायक हद्दुख्खा म्हणून त्यांचा विषय निघतो. आणि मग जमलेले सर्व जे असतात तर ते हद्दुख्खांबद्दल गौरवाचं बोलतात आणि त्यांच्यासारखा गायक होणार नाही असंही ते म्हणतात. मग हे सगळं बोलणं ऐकून विष्णुपंतांचा निश्चय पक्का होतो की जे कलांचं माहेरघर जे ग्वाल्हेर आहे तर तेथे आपण गेलं पाहिजे. आणि मनाशी ते निर्धार करतात. आणि मग त्या निर्धारापोटीच ते रामदुर्ग संस्थानातली नोकरी सोडून देतात आणि ग्वाल्हेरला जायला निघतात. त्यांच्या खिशामध्ये फक्त 20 रुपये त्यावेळी असतात आणि तेवढ्या पैशांमध्ये त्यांचा त्या सांगलीपासूनच्या जळगावपर्यंतचा प्रवास होतो. आणि मग जळगावपासून ग्वाल्हेरपर्यंत ते मजल दर मजल करीत पायी निघतात. तर जळगावपासून ग्वाल्हेरपर्यंत पोहोचायला त्यावेळी 4 महिने त्यांना लागतात. आणि मग ग्वाल्हेरला पोचल्यानंतर सरदार बाबासाहेब आपटे यांची माहिती ते घेतात आणि मग त्यांच्या घराच्या बाहेरच ते थांबतात. दुसरा दिवस उजाडतो. श्रीमंत बाबासाहेब त्यांच्या वाड्याला लागून असलेल्या अश्वशाळेमध्ये नेहमी जात असतात. आणि आज सरावासाठी कोणती घोडी रिंगणामध्ये घ्यावी या संबंधीचा त्यांचा विचार चालू असतानाच त्यांचे लक्ष एका कोपऱ्यात उभ्या असलेल्या विष्णुपंतांकडे जाते. आणि मग हा कोण मुलगा इथं उभा आहे अशी चौकशी करण्यासाठी ते पुढे जातात. तर विष्णूच त्यांच्यासमोर येतात आणि त्यांच्या पायावर ते डोकं ठेवतात. आपली स्वतःची माहिती देतात की मादा रामदुर्गहून मी आलेलो आहे. आणि मग बाबासाहेब आपटेही त्यांची आस्थेने चौकशी करतात. आणि मग अश्वविद्या शिकण्यासाठी आणि गाणं शिकण्यासाठी हा मुलगा इथपर्यंत चालत आलेला आहे. तर हे ऐकून त्याच्या जिद्दीचं बाबासाहेब आपटेंना कौतुक वाटतं. आणि मग ते आपल्या वाड्यामध्येच त्याला ठेवून घेतात. स्वतःच्या घरीच त्याच्या जेवणाखाण्याची व्यवस्था करतात. आणि मग तिथून पुढे अश्वविद्येचं शिक्षण त्यांचं चालू होतं. आणि मग विष्णुपंतही अश्वरोहण, अश्वपरीक्षा याचे धडे गिरवायला लागतात. आणि मग त्याचाही मेहनती स्वभाव पाहून बाबासाहेब आपटे त्याला घोड्यांची पारख कशी करावी, त्यांची काळजी कशी घ्यावी, त्याचं खाणंपिणं कसं करावं, त्यांचा तबेला, त्यांची पागा कशी ठेवावी, आजारी म्हाताऱ्या घोड्याला कसे वागवावे, घोड्याला निरनिराळ्या कवायती कसरती कशा शिकवाव्यात, या सगळ्यांचं शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर शिक्षण देतात. घोड्यावरच्या या कसरतीमध्ये एक अवघड प्रयोग असा होता आणि तो प्रयोगही त्याला ते शिकवतात. तर तो प्रयोग असा होता की त्यामध्ये एक भल्या मोठ्या खोल खड्ड्यावर एक अरुंद फडी टाकली जाईल आणि त्या फडीवरून जाण्यासाठी घोडेस्वाराला सज्ज ठेवले जाईल. म्हणजे भला मोठा खड्डा, त्याच्यावर एक अरुंद फडी, पूर्ण खड्डा भरेल अशी नव्हे. आणि त्याच्यावरून घोडेस्वाराला जायचं. आणि फडीच्या मध्यावर घोडा येताच त्याला परत फिरण्याची आज्ञा केली जाईल. आज्ञा मिळताच ते जनावर फडीवरच तोंड फिरवत असे. म्हणजे बघा, एवढ्या निमुळत्या अशा अरुंद फडीवरून तो घोडा
अगदी तोंड फिरवून म्हणजे वळून तो जातो आहे आणि मग चालत चालत मूळ जागी तो परत येतो आहे. आणि मग ह्या श्रीमंत बाबासाहेब आपटे यांच्याकडील त्या शिक्षणामध्ये विष्णुपंत हा प्रयोगसुद्धा शिकून घेतात. आणि मग 2 वर्षापर्यंत हे अश्वविद्येचं शिक्षण त्यांचं चालते. आणि मग एकदा काही निवडक मंडळींसह ते बनारसला जातात, म्हणजे वाराणसीला जातात. मग तिथं गंगा दर्शन, गंगा स्नानासाठी ते घाटावर जातात. आणि मग त्यावेळी त्यांना एक खूप मोठा असा आरडाओरडा ऐकायला येतो, नाव डूब रही है, नाव डूब रही है. काठावरचे लोक ओरडायला लागतात. आणि मग विष्णुपंत गंगेच्या त्या विस्तीर्ण जलाशयाला पाहून नमस्कार करतात आणि धाडकन पाण्यामध्ये उडी घेतात. आणि मग धारेला लागलेल्या नावेच्या दिशेने जातात आणि नावेचा काठ पकडतात आणि सगळा जोर एकवटून नाव स्वतःकडे खेचतात. पाण्याला अर्थातच विलक्षण जोर होता, पण तरी पण विष्णुपंतांची पकड ही काही ढिली नव्हती. आणि मग थोड्याशा झटपटीनंतर नाव धारेपासून सुरक्षित ठिकाणी खेचण्यात ते यशस्वी होतात. आणि मग नावाडी ही काठाच्या दिशेने वल्ली मारायला लागतात. अल्ला की खैर, एक शुभ्र दाढीदारी मी आकाशाकडे हात उंचावून म्हणतात, परवरदिगार आपने तो ये मसीहा भेज दिया. विष्णूकडे कौतुकाने ते पाहत असतात आणि सद्गदित होत म्हणतात, विष्णूलाही परमेश्वरी कृपाची वाटत असते. कारण ज्यांना त्यांनी वाचवलेलं असते, त्या नावेमध्ये जो प्रवासी असतो तर ते असतात ग्वाल्हेर दरबारचे प्रसिद्ध गायक हद्दुख्खा, ज्यांचा उल्लेख रामदुर्ग संस्थानामध्ये त्यांनी ऐकलेला असतो. त्यांच्याबद्दलचे गौरवोद्गार ऐकलेले असतात. ते प्रत्यक्ष हद्दुख्खा तिथे असतात आणि त्यांनाच त्यांनी वाचवलेलं असतं. विष्णूलाही खूप मोठा आनंदाचा ठेवा बसल्यासारखं होतं. आणि मग दुसऱ्याच दिवसापासून त्यांची संगीत साधना सुरू होते. आणि मग श्रीमंत बाबासाहेब आपटे आणि हद्दुख्खा यांच्याकडील विद्या शिकण्यासाठी 10 वर्षापर्यंत ते ग्वाल्हेरला राहतात. आणि मग त्यानंतर आपल्या दोन्ही गुरूंचा निरोप घेऊन ते दक्षिणेला परत येतात. आता ह्या 10 वर्षाच्या दीर्घ अशा विद्याभ्यासामध्ये एक आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण होतो. मुळातच उंच तगड्या बांध्याचा विष्णू आणि त्याच्यामध्ये कारण 16व्या वर्षी लग्न होतं आणि त्याच्यानंतरच ते घराबाहेर पडतात. आणि घराबाहेर पडल्यानंतर 10 वर्षापर्यंत हे सगळं शिक्षण चालतं. आणि शिक्षणामुळे एक आत्मविश्वास माणसामध्ये जो वृद्धिंगत होतो तो त्यांच्यामध्ये वृद्धिंगत झालेला आपल्याला दिसतो. आणि मग महाराष्ट्रातल्या अनेक संस्थानिकांनी, सरदारांनी आपल्या पागा सुधारण्याची, घोड्यांना शिक्षण देण्याची कामगिरी विष्णुपंतांवर सोपवायला सुरुवात केली. कारण त्यावेळी जी संस्थानं होती तर हे संस्थानं घोडे, पागा हे बाळगत असत. कारण तेच त्यांचं धन होतं आणि तेच त्यांची त्यावेळची शस्त्र होते. तर त्यामध्ये कागल, जव्हार, विंचूर, बुदगा, कुरुंदवाड या संस्थानांचे जे प्रमुख होते तर ते प्रामुख्याने अग्रणी होते. त्यावेळच्या संस्थानांचा उल्लेख मी इथे केलेला आहे. आणि मग लोक पूर्वी जे त्यांना फक्त विष्णू या नावाने हाक मारलं जायचं, तर मग ते त्यांचा उल्लेख जो आहे तो विष्णुपंत या नावाने व्हायला लागला. आणि मग एकेकाळी हलाखीमध्ये, गरिबीमध्ये जीवन कंठणारा हा विष्णुपंत पुढे या सगळ्या शिक्षणामुळे आणि या सगळ्या घोडेस्वारीमध्ये, घोड्यांच्या त्या शिक्षणामध्ये, अश्वपरीक्षेमध्ये पारंगत झाल्यामुळे एक जबाबदार व्यक्ती बनली. आणि मग त्याच्यातूनच त्यांना खूप पैसा मिळायला लागला. निरनिराळ्या संस्थानिकांच्या पागातले घोडे, नोकर चाकर, घोड्यांची देखभाल करणारे जे मोत्तद्दार होते ते सुद्धा विष्णुपंतांच्या अवतीभोवती मग फिरू लागले. कोणताही नाठाळ घोडा असू दे, विष्णुपंतांकडे आला की तो सुतासारखा सरळ होत असे. आणि त्यामुळे मग विष्णुपंतांची कीर्तीही सर्वत्र पसरू लागली. तर 1882च्या काळामध्ये इंग्लंडहून
मुंबईला विल्सन नावाची एक सर्कस आली होती. त्यावेळी आपल्याकडे सर्कस हा प्रकार नव्हता. तर तो इंग्लंडहून आपल्याकडे जी विल्सन खूप नावारूपाला आलेली आणि खूप अशी प्रसिद्ध अशी विल्सन ती सर्कस आलेली होती. आणि आत्ताचे जे ऑगस्ट क्रांती मैदान आहे त्याला तेव्हा गवालिया टँक म्हणायचे. तर तेथे सर्कसचा तंबू होता. सर्कस कदाचित काही मुलांनी बघितलेली असेल, बघितली नसेल तर कधी योग आला तर सर्कस अवश्य बघा. सर्कसचा भव्य तंबू, झगमगीत कपड्यात वावरणारे स्त्री पुरुष कलाकार, दर्शनी भागातच दिसणारे धष्टपुष्ट घोडे, स्वस्तपणे गवत खात असलेले हत्ती, तंबूच्या पाठीमागून सतत ऐकू येणाऱ्या वाघसिंहाच्या डरकाड्या, झालरींचे रंगबिरंगी पोशाख घातलेले, चेहरा रंगवलेले विदूषक, कडक इस्त्रीचा गणवेश चढवून कार्यमग्न राहणारा सर्कसचा इतर नोकरवर्ग, पाश्चात्य सुरावट छेडणारा बँड वादकांचा ताफा, ह्या सगळ्यांचं विलक्षण अप्रूप मुंबईकरांना वाटत होतं. सर्कस जर बघितली असेल तुम्ही तर हे सगळे असतात. आज असं झालेलं आहे की प्राण्यांना बंदी आहे आणि म्हणून तुम्हाला तिथे काही पक्षी दिसतात, कुत्रे दिसतात सर्कसमध्ये आणि माकडे दिसतात, पण वाघ, सिंह, हत्ती, घोडे हे प्राणी मात्र आज सर्कसमध्ये दिसत नाहीत. मात्र पूर्वीच्या सर्कसमध्ये ते असायचे. तर ते बघणंही एक अप्रूप असायचं, कारण वेगवेगळ्या प्रकारच्या कसरती हे प्राणी करत असत. तर तो एक आनंदाचा ठेवा होता खरं तर त्या काळामध्ये. परंतु आज प्राण्यांवर बंदी असल्या कारणाने हे प्राणी आज सर्कसमध्ये दिसत नाहीत. परंतु तेव्हा मात्र हे प्राणी सगळे होते आणि या प्राण्यांकडून त्या कसरती करून घेणं ही खूप मोठी कलाच होती खरं तर. आणि विष्णुपंतांना ती घोड्यांच्या संदर्भातली ही कला खूप अवगत झालेली होती. आणि म्हणून हा सगळा जो ठेवा होता तर तो अप्रूप असा ठेवा होता. आणि त्यावेळी फारशी मनोरंजनाची दुसरी साधनं पण नव्हती आणि म्हणून सर्कसकडेही लोक ओढल्या जात होते. आणि तशामध्ये ह्या विल्सन सर्कसने खूप मोठी जाहिरातही केली होती आणि म्हणून मुंबईचा सगळा इलाका ती सर्कस बघण्यासाठी लोटत असे. तर सर्कस म्हणजे वेगवेगळ्या कसरतींचा, विशेषतः घोड्याच्या, घोडेस्वारांच्या कसरतींचा अप्रतिम खेळ आहे, अशी वार्ता संस्थानिकांच्या गोटामध्ये पसरली. त्यामुळे ज्यांच्या पागेत 150-200 उमदी जनावरे पिढ्यानपिढ्या सांभाळली जात होती, असे बुधगावचे, कुरुंदवाडचे, जव्हारचे महाराज जे होते, आपल्या निवडक लोकांसह सर्कसचा खेळ पाहायला मुंबईमध्ये हजर झाले आणि त्या राजे रजवाड्यांबरोबर विष्णुपंतही हजर झाले. आणि मग ठराविक वेळेला सर्कसचा खेळ सुरू झाला. सर्कसच्या सर्व कलावंतांचे दिमागदार संचलन झाले. त्यानंतर घोड्यांवरील कसरतींची मनोवेधक प्रात्यक्षिके झाली. ती संपताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला. प्रेक्षकांनी केलेले कौतुक स्वीकारत, गर्वाने आपले मान फुगवत सर्कसचा मॅनेजर रिंगमध्ये आला. आल्या आल्या त्याने आपल्या देशाचे, आपल्या देशातल्या सर्कस कलेचे भरपूर कौतुक केले. प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही. आपल्या कलेचं, आपल्या कलावंतांचं कौतुक करणं ठीक आहे, परंतु त्या सर्कसच्या मॅनेजरने हेटाळणीपूर्वक शब्दात उपस्थितांना ऐकवले. काय ऐकवले? की आमची सर्कस तुम्ही पाहिलीत, या कसरतींचे आम्हाला जे ज्ञान आहे, आमच्यामध्ये जी शिस्त आहे, त्यामुळे आम्ही असे बहारदार खेळ करू शकतो. तुम्हा इंडियन लोकांना 100 वर्षानंतरसुद्धा असे खेळ करून दाखवता येणार नाहीत. तर असं दरपुक्तीयुक्त हेटाळणीपूर्वक शब्दामध्ये त्या सर्कसच्या मॅनेजरने इंडियन लोकांची अवहेलना केली. तंबूमध्ये क्षणभर निरव शांतता पसरली. आणि मग एवढ्यामध्ये प्रेक्षकांमधून मध्यम वयाचे, करारी चेहऱ्याचे विष्णुपंत छत्रे ताडकान उठून उभे राहिले आणि चढ्या आवाजामध्ये गरजले, थांबा मॅनेजर, आपलं बोलणं थांबवा. आम्हा इंडियन लोकांना 100 वर्षानंतरसुद्धा असे खेळ करून दाखवता येणार नाहीत असं आपण म्हणतात,
पण तुमचे हे खेळ पोरखेळ आहेत. यापेक्षा बहारदार खेळ मी सादर करू शकतो. विष्णुपंतांचा चेहरा रागाने लाल झाला. आपला आवाज आणखी उंचावून त्यांनी गर्जना केली. मी विष्णुपंत छत्रे सर्वांसमक्ष प्रतिज्ञा करतो की आता आपण पाहिले त्यापेक्षा बहारदार खेळ मी सादर करून दाखवीन. एवढंच नाही तर पुरी सर्कस काढून दाखवीन. त्याच्या तयारीला मला 1 वर्ष पुरे होईल, 100 वर्षे लागणार नाहीत. त्यांचे बोलणे संपत आले नाही, तोच पुन्हा एक वार सगळ्यांनी टाळ्यांचा गजर केला आणि विष्णुपंतांचं कौतुक सगळ्या उपस्थितांनी प्रेक्षकांनी केलं. आणि मग सर्कसचा मॅनेजर खाली मान घालून निघून गेला रिंगमधून. आणि मग पुढे काय झालं हे आपण पुढच्या तासाला बघूया. इथे थांबूया. धन्यवाद.